आज आपण बघणार आहोत क्लास 10 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 5.3. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये जो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे स्लोप ऑफ अ लाईन. ठीक आहे, म्हणजे हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन. जनरली स्लोप शोन बाय लेटर एम. ठीक आहे, स्लोप कशाने डिनोट करतात, एम ने. If x1 y1 and x2 y2 are any 2 points on a line, the ratio m, that is a slope, is equal to y2 minus y1 upon x2 minus x1 is called the slope of the line. म्हणजे जेव्हा दोन आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले असतील, दॅट इज x1 y1 and x2 y2, त्यावेळेस आपल्याला स्लोप फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे y2 minus y1 upon x2 minus x1. ठीक आहे. If the angle made by the line with the positive direction of x-axis are given to find the slope of a line, that is the slope of a line m is equal to tan theta. म्हणजे जेव्हा आपल्याला थीटा म्हणजे अँगल दिलेला असेल, ठीक आहे, 30, 40 असा जेव्हा आपल्याला अँगल दिलेला असेल त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय आहे, स्लोप ऑफ अ लाईन m इज इक्वल टू tan theta. ओके. क्वेश्चन नंबर 1. अँगल मेड बाय द लाईन with the positive direction of x-axis are given. Find the slope of this line. ठीक आहे, आपल्याला अँगल गिवन आहे आणि आपल्याला स्लोप ऑफ द लाईन फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे 45 डिग्री. अँगल मेड विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस थीटा इज इक्वल टू आपल्याला किती दिला आहे, 45 डिग्री. देअर फॉर द स्लोप ऑफ द लाईन एम, स्लोप ऑफ द लाईनला कशाने डिनोट करतात, एम इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 45 आणि आपल्याला माहिती आहे टॅन 45 किती आहे, 1. अँड देअर फॉर द स्लोप ऑफ द लाईन गिवन इज 1. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 2 इज 60 डिग्री. अँगल मेड विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस थीटा, थीटा आपल्याला किती दिला आहे, 60 डिग्री. देअर फॉर द स्लोप ऑफ द लाईन एम इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू tan 60 and that is equal to √3. ठीक आहे. tan 60 आपल्याला माहिती आहे किती आहे, √3. ठीक आहे, आपल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओनुसार जो आपण 9th स्टँडर्डला बघितला होता टेबल. नाव क्वेश्चन नंबर 3. 90 डिग्री. अँगल मेड विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस थीटा, थीटा आपल्याला किती दिला आहे, 90 डिग्री. देअर फॉर द स्लोप ऑफ द लाईन एम इज इक्वल टू टॅन थीटा. मग टॅन आपला किती आहे, 90 अँड टॅन 90 काय आहे, नॉट डिफाईन्ड, वी कॅनॉट बी डिफाईन्ड दॅट अँड देअर फॉर द स्लोप ऑफ द लाईन कॅनॉट बी डिफाईन्ड. ठीक आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला अँगल दिलेला असतील तेव्हा आपल्याला स्लोप ऑफ द लाईनसाठी फॉर्म्युला आहे टॅन थीटा आणि जो पण आपल्याला अँगल दिला असेल त्याचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Now, question number 2. Find the slope of the line passing through the given point. ठीक आहे, आता आपल्याला पॉईंट दिलेले असणार आहे त्यातून आपल्याला स्लोप ऑफ अ लाईन फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1. A 2,3, B 4,7. हियर x1 आपला किती आहे, 2, y1 आपला किती आहे, 3, x2 आपला किती आहे, 4 आणि y1 आपला किती आहे, 7. ठीक आहे, आपण हे पहिलं लिहून घ्यायचं. त्यानंतर स्लोप ऑफ अ लाईन ए बी. ठीक आहे, आपल्याला पॉईंट कुठले दिलेत, ए बी. देन स्लोप ऑफ अ लाईन ए बी फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. त्यानंतर व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत. y2 आपला किती आहे, 7 मायनस y1 किती आहे, 3 अपॉन x2 किती दिलेलं आहे, 4 मायनस x1 किती आहे, 2. नाव 7 मायनस 3 4, 4 मायनस 2 2. सो 2 1 जा 2 2 जा, सो वी गेट आन्सर 2. देन स्लोप ऑफ द लाईन ए बी इज इक्वल टू 2. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 2 बघा. त्याचप्रमाणे आहे, दोन पॉईंट आपल्याला गिवन आहेत, P -3,1, Q 5,-2. देअरफॉर x1 इज इक्वल टू किती आहे, -3, x2 इज इक्वल टू किती आहे, 5, y1 आपला किती आहे, 1 आणि y2 आपला किती आहे, -2. ठीक आहे. नाव स्लोप ऑफ द लाईन PQ इज इक्वल टू आपला काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 आपला किती आहे, -2 मायनस y1 किती आहे, -1. नाव अपॉन x2 आपला किती आहे, 5 मायनस x1 आपल्याला किती आहे, -3. सो वी रिटर्न -3. सो -2 -1 दॅट इज -3. नाव 5 मायनस मायनस काय होतो, प्लस. सो 5 + 3 आपला किती झाला, 8. सो वी गेट स्लोप ऑफ द लाईन PQ इज इक्वल टू -3 अपॉन 8. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. सी चे कोऑर्डिनेट आहेत 5, -2, डी चे कोऑर्डिनेट 7, 3. x1 आपला किती आहे, x1 आपला 5 आहे, x2 आपला किती आहे, 7, y1 किती आहे, -2 आणि y2 आपला किती आहे, 3. सो स्लोप ऑफ अ लाईन सी डी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 आपला 3 मायनस y1 किती आहे, -2
अपॉन x2 आपला किती आहे 7 आणि x1 किती आहे 5. सो मायनस मायनस काय झाला प्लस. सो 3 + 2 किती झाला 5. 7 - 5 किती झाला 2. सो स्लोप ऑफ अ लाईन CD वी गेट 5/2. Similarly, question number 4, L -2, -3, M -6, -8 दोन कोऑर्डिनेट आपल्याला गिवन आहेत. x1 आपला किती आहे -2, x2 आपला किती आहे -6, y1 आपला किती आहे -3 आणि y2 आपला किती आहे -8. अगेन स्लोप ऑफ द लाईन LM आपल्याला दोन पॉईंट कुठले दिलेत LM. सो स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. त्यानंतर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. -8 मायनस y1 आपला किती आहे -3 अपॉन x2 किती आहे -6 मायनस x1 आपला किती आहे -2. नाव -8 ॲज इट इज लिहिलेलं आहे. मायनस मायनस काय होतो प्लस. सो -8 + 3 अगेन -6 वी रिटर्न ॲज इट इज. मायनस मायनस काय होतो प्लस. सो -6 + 2. ओके. नाव -8 + 3 दॅट इज इक्वल टू -5. नाव -6 + 2 दॅट इज इक्वल टू -4. बरोबर आहे. -6 + 2 मायनस आणि प्लसचा काय होतो मायनस आणि साईन कुठली देतात ग्रेटर नंबर. नाव मायनस मायनस गेट कॅन्सल. सो वी गेट 5/4. सो स्लोप ऑफ लाईन LM इज इक्वल टू 5/4. सिमिलरली आवर क्वेश्चन नंबर 5, E -4 -2 F चे पॉईंट कोऑर्डिनेट दिलेत 6,3. ठीक आहे. हियर x1 इज इक्वल टू आपला काय आहे -4, x2 आपला किती आहे 6, y1 आपला किती आहे -2 आणि y2 आपला किती आहे 3. ठीक आहे. नाव स्लोप ऑफ अ लाईन EF इज इक्वल टू अगेन y2 - y1 अपॉन x2 - x1. सो आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. 3 - -2 अपॉन x2 आपला किती आहे 6 मायनस x1 किती आहे -4. ओके. सो मायनस मायनस आपला काय झाला प्लस. सो 3 + 2 किती झाला 5. अगेन मायनस मायनस काय होतो प्लस. सो 6 + 4 किती झाला 10. नाव 5 1 5 2. सो वी गेट 1/2. देयरफॉर द स्लोप ऑफ द लाईन EF इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. सिमिलरली क्वेश्चन नंबर 6 बघा. हे सगळे क्वेश्चन आपले सेमच आहेत. आपल्याला एकच फॉर्म्युला सगळीकडे यूज करायचा आहे. T चे कोऑर्डिनेट दिलेत 0, -3 आणि S चे कोऑर्डिनेट दिलेत 0,4. हियर x1 इज इक्वल टू किती आहे 0, x2 इज इक्वल टू पण किती आहे 0, y1 काय आहे -3 आणि y2 किती आहे 4. नाव स्लोप ऑफ लाईन TS इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. 4 -3 अपॉन 0 - 0. ठीक आहे. नाव मायनस मायनस काय होतो प्लस. सो 4 + 3 किती झाला 7 आणि 0 - 0 0. सो 7/0 दॅट इज इक्वल टू काय होणार आहे नॉट डिफाईन्ड. 7/0 वी कॅनॉट बी डिफाईन्ड अँड देअरफॉर द स्लोप ऑफ द लाईन TS इज इक्वल टू नॉट डिफाईन्ड. ते आपण डिफाईन करू शकत नाही. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 3, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. गिवन 3 पॉईंट आहेत. हे कोलिनियर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आपला 5.1 मध्ये पण सेम असाच एक्झॅक्ट क्वेश्चन होता की गिवन पॉइंट्स आर कोलिनियर आहेत की नाही. कोलिनियरचा अर्थ आहे एका रेषेत आहेत का. ठीक आहे. आहेत का. ठीक आहे. आपल्याला 3 पॉईंट गिवन आहेत. ते एका लाईनीत म्हणजे एका रेषेत आहेत का हे फाइंड आउट करण्याचे प्रोसिजर काय. पहिलं आपल्याला काढायचं आहे स्लोप ऑफ लाईन AB, त्यानंतर स्लोप ऑफ लाईन BC. जर दोन्ही आन्सर आपल्याला इक्वल आले देन द पॉइंट्स आर कोलिनियर. ठीक आहे. तर स्लोप ऑफ लाईन AB साठी आपल्याला x1 y1 A च्या कोऑर्डिनेटला आपण x1 y1 मानणार आहे आणि B च्या कोऑर्डिनेटला आपल्याला मानायचं आहे x2 y2. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली दॅट आपला फॉर्म्युला काय आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे. तर आपला y2 किती आहे 1. सो 1 - -1 अपॉन x2 - x1 दॅट इज 0 - -1. तर आपण इथे लिहिलंय बघा. सो मायनस मायनस काय होतो प्लस. सो 1 + 1 किती झाला 2. नाव अगेन मायनस मायनस काय होणार आहे प्लस. सो 0 + 1 किती झाला 1. नाव 2/1 म्हणजेच आपला आन्सर किती आहे 2. ठीक आहे. सिमिलरली स्लोप ऑफ अ लाईन BC. आता BCच्या कोऑर्डिनेट Bच्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x1 y1 आणि C च्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x2 y2. ठीक आहे. नाव आपला फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू अगेन 3 - 1 अपॉन x2 - x1 काय 1 - 0. नाव 3 - 1 दॅट इज इक्वल टू 2 अँड 1 - 0 दॅट इज इक्वल टू 1. सो 2/1 अगेन वी गेट आन्सर 2. ठीक आहे. सो स्लोप ऑफ अ लाईन AB आपल्याला किती मिळाला आहे 2 आणि स्लोप ऑफ अ लाईन BC पण आपल्याला किती मिळाला आहे 2 अँड देअरफॉर द स्लोप ऑफ अ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन BC. अँड देअरफॉर लाईन AB पॅरलल टू लाईन काय होणार आहे BC
बट पॉइंट बी ह्या दोघांमधला कॉमन पॉइंट काय आहे बी. therefore the point B lies on both the lines and therefore the point A, B, C are collinear point. Similarly, question number 2, D चे कोऑर्डिनेट आहेत -2 -3, E कोऑर्डिनेट 1,0 आणि F चे कोऑर्डिनेट दिले 2,1. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिला फाइंड आउट करणार आहे स्लोप ऑफ अ लाईन DE. फॉर्म्युला आहे y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू, आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. इथे D चे कोऑर्डिनेट काय आहेत x1 y1 आणि E चे कोऑर्डिनेट काय आहेत x2 y2. तर आपला y2 किती आहे 0, सो 0 मायनस -3. ठीक आहे, x2 - x1 दॅट इज 1 मायनस ऑफ -2. नाव मायनस मायनस आपला काय होतो प्लस, सो 0 + 3 किती झाला 3. अगेन मायनस मायनस काय होतो प्लस, सो 1 + 2 पण किती झाला 3. नाव 3/3 वी गेट 1. ठीक आहे, नाव स्लोप ऑफ लाईन EF. ठीक आहे, तर ईच्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x1 y1 आणि एफच्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचं आहे x2 y2. ठीक आहे, तर आपला y2 - y1 सो 1 मायनस ऑफ 0 इज इक्वल टू x2 - x1 दॅट इज 2 - 1. सो 1 - 0 किती झाला 1, 2 - 1 पण किती झाला 1. अगेन 1/1 वी गेट 1. ठीक आहे, तर आपल्याला स्लोप ऑफ अ लाईन DE मिळाला 1 आणि EF पण किती मिळाला आहे 1. therefore the slope of a line DE is equal to slope of a line EF. बट पॉइंट E या दोघांमध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे E. सो पॉइंट E लाईज ऑन बोथ द लाईन्स अँड देअरफॉर द पॉइंट DEF आर कोलिनियर. ठीक आहे. सिमिलरली क्वेश्चन नंबर 3, L 2,5, M चे कोऑर्डिनेट 3,3 आणि N चे कोऑर्डिनेट 5,1. ठीक आहे, आपण पहिला काढणार आहे स्लोप ऑफ अ लाईन LM इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 आपला किती आहे बघा 3 मायनस ऑफ 5 इज इक्वल टू x2 - x1 दॅट इज 3 - 2. नाव 3 - 5 किती आहे -2 आणि 3 - 2 किती झाला 1. सो -2/1 सो अवर आन्सर इज -2. नाव स्लोप ऑफ अ लाईन MN. इथे एमच्या कोऑर्डिनेटला म्हणायचं आहे x1 y1 आणि एनच्या कोऑर्डिनेटला म्हणायचं आहे x2 y2. त्यानंतर आपला फॉर्म्युला लिहिलेला आहे इज इक्वल टू, फॉर्म्युल्याचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. y2 आपला किती आहे बघा 1, 1 - 3 अपॉन x2 - x1 दॅट इज 5 - 3. नाव 5 - 3 दॅट इज इक्वल टू 1 - 3 आपला किती होते -2 आणि 5 - 3 किती आहे 2. नाव -2 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -1. बघा इथे स्लोप ऑफ अ लाईन LM आपल्याला -2 मिळाला आहे आणि स्लोप ऑफ अ लाईन MN किती मिळाला आहे -1. ठीक आहे, हे दोन इक्वल नाही आहेत. सो देअरफॉर द स्लोप ऑफ अ लाईन LM इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन MN अँड देअरफॉर द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. ओके. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 5 बघा 4. Question number 4. P 2, -5, Q 1, -3 and R चे कोऑर्डिनेट -2, 3. नाव स्लोप ऑफ अ लाईन PQ. अगेन आपण फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर आपला y2 - y1. P चे कोऑर्डिनेट x1 y1, Q चे कोऑर्डिनेट x2 y2. तर आपला y2 काय आहे -3 ऑफ -5. सो -3 - -5 अपॉन x2 - x1 दॅट इज 1 - 2. नाव -3 मायनस मायनस काय होतो प्लस, सो -3 + 5. नाव 1 - 2 किती झाला -1. नाव 5 - 3 दॅट इज इक्वल टू 2 अपॉन किती आहे 1. पण आपण निगेटिव्हचे साईन कुठे द्यायचे न्यूमरेटरला. सो अवर आन्सर इज -2/1. नाव स्लोप ऑफ अ लाईन QR. इथे क्यूच्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x1 y1 आणि आरच्या कोऑर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x2 y2. ठीक आहे, नाव परत आपण फॉर्म्युला लिहून घेतला. आपला फॉर्म्युला आहे y2 - y1 दॅट इज 3 - -3 अपॉन x2 - x1 दॅट इज -2 -1. ठीक आहे, नाव मायनस मायनस काय होतो प्लस, सो 3 + 3 किती झाला 6. -2 - 1 दॅट इज इक्वल टू -3. देअरफॉर वी गेट 3 1s 3 2s. सो वी गेट -2/1. डिनॉमिनेटरला निगेटिव्हचे साईन द्यायचे नाहीये, न्यूमरेटरला द्यायचे. तर आपले दोन्ही आन्सर किती आले -2/x2 y2. Therefore, the slope of a line PQ is equal to slope of a line QR. Also the point Q, या दोघांमध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे Q. सो पॉइंट Q lies on both the lines and therefore the point PQR are collinear. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रूफ झाले की आपण हे तिन्ही पॉइंट काय आहेत. सिमिलरली क्वेश्चन नंबर 5. R चे कोऑर्डिनेट आहेत 1, -4, S कोऑर्डिनेट -2, आणि T चे कोऑर्डिनेट -3, 4. पुन्हा आपण सगळ्यात पहिला काढणार आहे स्लोप ऑफ अ लाईन RS. इथे R चा कोऑर्डिनेट x1 y1, S चा कोऑर्डिनेट x2 y2. सो आपला फॉर्म्युला आहे y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू आपला y2 किती आहे बघा 2 मायनस ऑफ -4
ठीक आहे, अपॉन x2 मायनस x1 दॅट इज -2 -1. ठीक आहे, नाव अगेन मायनस मायनस आपला काय झाला प्लस, सो 2 + 4 किती होतो 6, -2 -1 आपला किती झाला -3. नाव 3 1 जा 3 2 जा, सो आपला आन्सर किती मिळाला आहे -2. इथे निगेटिव्हची साईन जी इथे कुठे दिली आहे न्यूमरेटरला. ठीक आहे, अगेन स्लोप ऑफ अ लाईन ST y2 मायनस, इथे एसच्या कॉर्डिनेटला काय म्हणायचं आहे x1 y1 आणि टीच्या कॉर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x2 y2. ठीक आहे, अगेन आपण फॉर्म्युला लिहून घेतला. आपला y2 किती आहे 4, सो 4 - 2 अपॉन x2 मायनस x1 दॅट इज -3 -2. ठीक आहे, ते आपण लिहिलंय. 4 - 2 किती झालं 2, -3 ॲज इट इज लिहिलंय. इथे मायनस मायनस काय होतो प्लस, सो -3 + 2. नाव 2 ॲज इट इज लिहिलंय. -3 + 2 दॅट इज इक्वल टू -1. ठीक आहे, सो 2 -1 पुन्हा आपल्याला किती मिळालं आहे -2. तर स्लोप ऑफ अ लाईन RS -2, स्लोप ऑफ अ लाईन ST पण किती मिळालं आहे -2. अँड देअरफॉर द स्लोप ऑफ अ लाईन RS इज इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन ST. ऑल्सो द पॉइंट S, या दोघांमध्ये कॉमन पॉईंट कुठला आहे S. सो पॉइंट S लाईज ऑन बोथ द लाईन्स अँड देअरफॉर पॉइंट RST आर कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 6 बघूया. A चे कॉर्डिनेट -4, 4, K चे कॉर्डिनेट -2, 5, 2 आणि N चे कॉर्डिनेट आहेत 4, -2. ठीक आहे, स्लोप ऑफ अ लाईन पहिला काय काढूया AK. नाव AK साठी A च्या कॉर्डिनेटला आपल्याला मानायचं आहे x1 y1 आणि K च्या कॉर्डिनेटला आपल्याला मानायचं आहे x2 y2. ठीक आहे, आपण फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर 5/2 -4. ठीक आहे, x2 मायनस x1 -2 -4. नाव 5/2 -4, इथे काय आहे मिक्स फ्रॅक्शन. नाव 2 4 जा 8, तर आपला आन्सर किती येणार आहे 5 - 8/2. बरोबर आहे, इथे मिक्स फ्रॅक्शन कसं करायचं आहे 5 ॲज इट इज लिहिलं आहे 2 × 4 दॅट इज इक्वल टू -8 आणि डिनॉमिनेटर पुन्हा एकदा काय 2, पुन्हा अपॉन -2 ॲज इट इज लिहिलेलं आहे. इथे मायनस मायनस काय होतो +4. ठीक आहे, नाव 5 - 8 किती झाला -3 आणि हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे तो कुठे आलाय बघा खाली आलाय. ठीक आहे, आणि 4 - 2 पण किती झालाय 2. नाव -3 ॲज इट इज 2 2 जा 4. सो व्हॉट वी गेट स्लोप ऑफ अ लाईन AK इज इक्वल टू -3/4. ठीक आहे, नाव स्लोप ऑफ अ लाईन KN, K च्या कॉर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे x1 y1 आणि N च्या कॉर्डिनेटला आपल्याला म्हणायचं आहे x2 y2. ठीक आहे, नाव आपला फॉर्म्युला काय y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, तर आपला y2 किती आहे -2 -5/2 अपॉन x2 आपला किती आहे 4 -2. ठीक आहे, नाव -2 2 2 चा किती होणार आहे 4, सो 2 × -2 -4 मायनस आपला किती आहे 5 अपॉन डिनॉमिनेटर आपला किती आहे 2 अपॉन 4 मायनस मायनस काय झाला प्लस, सो 4 + 2 किती झाला 6. ठीक आहे, नाव अगेन -4 -5 दॅट इज इक्वल टू 9 आणि हा 2 कुठे जाणार आहे डिनॉमिनेटरला आणि 6 आपण लिहिलाय ॲज इट इज. नाव -9 ॲज इट इज 2 6 जा 12. सो वी गेट 3 3 जा 9 अँड 3 4 जा 12. सो वी गेट -3/4. स्लोप ऑफ अ लाईन AK पण आपल्याला किती मिळालं -3/4 आणि स्लोप ऑफ अ लाईन KN पण आपल्याला किती मिळालं -3/4. अँड देअरफॉर द स्लोप ऑफ अ लाईन AK इज इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन KN अँड ऑल्सो पॉइंट K, या दोघांमध्ये कॉमन पॉइंट कुठला आहे K. पॉइंट K लाईज ऑन बोथ द लाईन्स अँड देअरफॉर पॉइंट A, K and आर कोलिनियर पॉइंट्स. Now question number 4, if A 1, -1, B 0, C -5, 3 आर द वर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. हे जे 3 पॉईंट दिलेत ते काय आहेत वर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. देन फाइंड द स्लोप ऑफ अ ईच साइड. ठीक आहे, ट्रायंगलच्या ईच साइडचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. तर आपण वी नो दॅट स्लोप ऑफ अ लाईन AB. ठीक आहे, पहिला आपण साइड AB चे स्लोप काढूया. तर AB साठी A चे कॉर्डिनेट काय आहेत x1 y1 आणि B चे कॉर्डिनेट काय आहेत x2 y2. सो y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू y2 आपला किती आहे बघा 4 -1 अपॉन x2 - x1 दॅट इज 0 -1. ठीक आहे, नाव मायनस मायनस काय आपला काय होतो 4, सो 4 + 1 किती झाला 5 आणि 0 -1 -1. नाव 5 -1 दॅट इज इक्वल टू -5. ठीक आहे, नाव स्लोप ऑफ अ लाईन BC. ठीक आहे, अगेन आपण फॉर्म्युला लिहून घेतला y2 - y1 दॅट इज 3 - 4 अपॉन x2 - x1 दॅट इज -5 -0.
नाव 3 मायनस 4 किती झाला -1, -5 -0, मायनस काय होतो प्लस आणि साईन कुठे देतात मायनस. सो -1 -5 मायनस गेट कॅन्सल. सो अवर आन्सर इज 1/5. ठीक आहे. नाव स्लोप ऑफ अ लाईन AC. ACचे नाव स्लोप ऑफ अ लाईन AC. एखादा ट्रायंगल आहे त्याच्या 3 साईड कुठल्या असणार AB, त्यानंतर BC आणि त्यानंतर AC. तो स्लोप ऑफ अ लाईन AC y2 - y1 अपॉन x2 - x1. आपला y2 इथे AC म्हणजे इथे A चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि C चे कोऑर्डिनेट काय आहेत x2 y2. ठीक आहे. तर y2 - y1 दॅट इज 3 -1 अपॉन x2 - x1 दॅट इज -5 -1. नाव 3 मायनस काय होणार आहे प्लस. सो 3 + 1 किती झाला 4, -5 -1 दॅट इज इक्वल टू -6. नाव 2 2s 2 3s. सो वी गेट -2/3. इथे मायनसची साईन आहे ती आपण इथे मिडलला दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे स्लोप ऑफ AB मिळाला -5, स्लोप ऑफ BC मिळाला 1/5 आणि स्लोप ऑफ AC किती मिळाला -2/3. अँड देअर फॉर द स्लोप ऑफ अ लाईन साइड AB, BC अँड AC आर -5, 1/5 अँड -2/3 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आपल्याला इथे फक्त स्लोप फाइंड आउट करायचे होते. सिमिलरली आपला क्वेश्चन नंबर 5 बघूया. शो दॅट A चे कोऑर्डिनेट आहेत -4, -7, B चे कोऑर्डिनेट आहेत -1, -2, C चे कोऑर्डिनेट 8, 5 आणि D चे कोऑर्डिनेट 5, -4 आर द व्हर्टायसेस ऑफ अ पॅरेलोग्राम. की हे पॅरेलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा हा क्वेश्चन आपण 5.1 मध्ये पण बघितला होता, पण इथे हा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे बघा. स्लोप ऑफ अ साइड AB. पहिला आपल्याला चारही साईडचे काय काढून घ्यायचे, स्लोप काढून घ्यायचे. ठीक आहे. आपण काढूया स्लोप ऑफ अ लाईन AB. इथे A च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x1 y1 आणि B च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x2 y2. त्यानंतर फॉर्म्युला लिहून घेतला y2 - y1 दॅट इज 2 -7. ठीक आहे. अपॉन x2 - x1 दॅट इज -1 ऑफ -4. नाव मायनस इथे काय झाला प्लस. सो 2 + 7 दॅट इज इक्वल टू 9. -1 ॲज इट इज मायनस काय होतो प्लस. सो +4. सो 2 + 7 9 आणि 4 - 1 दॅट इज इक्वल टू 3. सो वी गेट 3 1s 3 3s. सो स्लोप ऑफ AB वी गेट 3. ठीक आहे. हा इक्वेशन 1. नाव स्लोप ऑफ BC. आता BCचं काढूया. अगेन फॉर्म्युला आपण लिहून घेतला y2 - y1. सो B चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि C चे कोऑर्डिनेट x2 y2. ठीक आहे. सो y2 - y1 दॅट इज 5 - 2 अपॉन 8 - -1. ठीक आहे. सो 5 - 2 किती झाला 3. अगेन मायनस काय होतो प्लस. सो 8 + 1 किती झाला 9. नाव 3 1s 3 3s. सो वी गेट 1/3. ठीक आहे. नाव स्लोप ऑफ अ लाईन CD. थर्ड साईड आपली कुठली आहे CD. आता इथे C च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x1 y1 आणि D च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x2 y2. पुन्हा आपण फॉर्म्युला लिहून घेतला y2 - y1 दॅट इज -4 -5 अपॉन 5 - 8. ठीक आहे. नाव मायनस काय होतो प्लस. सो -4 -5 दॅट इज इक्वल टू -9 अपॉन 5 - 8 किती झालाय -3. 8 - 5 झालाय तो 3 आणि साईन कुठली दिली आहे ग्रेटर नंबर. ठीक आहे. नाव मायनस गेट कॅन्सल. सो वी गेट 3 1s 3 3s. सो वी गेट आन्सर 3. ठीक आहे. त्याचप्रमाणे स्लोप ऑफ AD. फोर्थ साईड आहे आपली AD. इथे A च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x1 y1 आणि D च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय x2 y2. ठीक आहे. सो आपण फॉर्म्युला लिहून घेतला. त्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात. ना -4 ॲज इट इज मायनस काय होतो प्लस. सो 7 - 4 दॅट इज इक्वल टू 3 आणि इथे मायनस काय होतो प्लस. सो 5 + 4 किती झालाय 9. ठीक आहे. नाव 3/9. अगेन 3 1s 3 3s. सो वी गेट 1/3. इथे बघू शकतो आपण स्लोप ऑफ AB आपल्याला किती मिळालाय 3. ठीक आहे. आणि स्लोप ऑफ CD पण आपल्याला किती मिळालाय 3. नाव AB आणि CD ह्या दोन कुठल्या साईड आहेत अपोजिट साईड आहेत. स्लोप ऑफ BC आपल्याला किती मिळालाय 1/3 आणि स्लोप ऑफ AD पण आपल्याला किती मिळालाय 1/3 आणि ह्या दोन्ही पण कुठल्या आहेत अपोजिट साईड आहेत. ठीक आहे. सो स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ CD फ्रॉम इक्वेशन 1 and 3. Therefore, the line AB is parallel to line CD. Therefore, line AB is parallel to line CD. जेव्हा स्लोप इक्वल असतात तेव्हा दोन लाईन काय होतात पॅरलल. त्यानंतर सिमिलरली स्लोप ऑफ अ लाईन BC इज इक्वल टू किती आला स्लोप ऑफ लाईन AD फ्रॉम इक्वेशन 2 and 4. ठीक आहे. तर स्लोप इक्वल झाल्यामुळे मग त्या लाईन्स काय होणार आहेत पॅरलल. अँड बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल पॅरलल. बोथ द पेअर of opposite sides of the quadrilateral parallel and therefore the
क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेललोग्राम. ठीक आहे, आपली कंडिशन हीच होती की अपोजिट साइड्स आपल्याला काय दाखवायचे होते, इक्वल. तर इथे अपोजिट साइड्स आपल्याला काय मिळाल्यात, इक्वल मिळाल्यात अँड देअरफॉर इट इज अ पॅरेललोग्राम. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड K if R चे कोऑर्डिनेट 1, -1, S चे कोऑर्डिनेट -2, K अँड स्लोप ऑफ अ लाईन RS इज -2. म्हणजे आपल्याला इथे स्लोप गिवन आहे आणि K ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, हियर R च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार, x1, y1 आणि S च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार, x2, y2. त्यानंतर स्लोप ऑफ अ लाईन RS y2 - y1 अपॉन x2 - x1. इथे y2 आपला काय बघा, K मायनस y1 आपला किती आहे, -1. सो इथे लिहिलं आहे अपॉन x2 आपला किती आहे, -2 आणि x1 किती आहे, 1. सो -2 -1. ठीक आहे, इथे मायनस मायनस काय होतो, प्लस. सो K + 1 अपॉन -2 - 1 दॅट इज इक्वल टू -3. तर स्लोप ऑफ अ लाईन RS आपल्याला मिळालं आहे K + 1 अपॉन -3. ठीक आहे, पण आपल्याला स्लोप ऑफ अ लाईन RS किती दिलेला आहे, -2. हे आपल्याला गिवन आहे. देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन RS च्या जागी आपण किती लिहिलं आहे, -2 इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, K + 1 अपॉन -3. नाव -2 -3 या दोघांना काय होणार आहे, मल्टिप्लाय इज इक्वल टू किती आहे, K + 1. मायनस मायनस गेट कॅन्सल, 2 3 जा 6. नाव K + 1. ठीक आहे, तर आपल्याला K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर K इज इक्वल टू 6 आणि +1 तिकडे जाऊन काय झाला, -1 अँड देअरफॉर K इज इक्वल टू 6 - 1 दॅट इज इक्वल टू 5. इझी. आपल्याला फक्त इथे काय काढायचं होतं, स्लोप ऑफ RS फाइंड आउट करायचं आहे आणि RS आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. ते समोरासमोर लिहून आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय. क्वेश्चन नंबर 7 पण आपला तसंच आहे बघा. फाइंड K इफ B चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेत आणि C चे कोऑर्डिनेट दिलेत अँड स्लोप ऑफ द लाईन इज 7. ठीक आहे, स्लोप ऑफ अ लाईन आपल्याला किती दिलेली आहे, 7 दिली आहे. तर B च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणलं, x1, y1. C च्या कोऑर्डिनेटला आपल्याला काय म्हणायचं आहे, x2, y2. Therefore, the slope of a line BC is equal to y2 - y1 upon x2 - x1. ठीक आहे, y2 आपला किती आहे बघा, 2 मायनस ऑफ -5 अपॉन x2 - x1 दॅट इज 1 - K. ठीक आहे, न मायनस मायनस आपला काय होतो, प्लस. सो 2 + 5 किती झाला, 7 आणि 1 - K ॲज इट इज लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर स्लोप ऑफ अ लाईन BC आपल्याला हे मिळालेलं आहे. पण स्लोप ऑफ BC तो आपल्याला किती दिलेला आहे त्यांनी, 7. ठीक आहे, बट स्लोप ऑफ अ लाईन BC इज 7. दिस इज गिवन अँड स्लोप ऑफ अ लाईन BC च्या जागी आपण किती लिहिला, 7 इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं आहे, 7 अपॉन K 1 - K. ठीक आहे, आपण इथे काय केलंय, क्रॉस मल्टिप्लाय. 7 × 1 - K इज इक्वल टू 7 ॲज इट इज लिहिलेला आहे. नाव हा जो 7 आहे इथे मल्टिप्लायचा तो इथे कुठे गेलाय, डिवाइडला. सो 1 - K इज इक्वल टू 7 अपॉन 7. ठीक आहे, तो 7 अपॉन 7 आपल्याला किती मिळाला, 1. सो 1 - K इज इक्वल टू 1. नाव -K त्या साईडला जाऊन काय झाला, पॉझिटिव्ह आणि हा 1 या आतमध्ये येऊन काय झाला, -1 अँड देअरफॉर 1 - 1 इज इक्वल टू K अँड देअरफॉर K इज इक्वल टू 0. सिम्पल. आपल्याला फक्त काय करायचं होतं, स्लोप ऑफ अ लाईन BC फाइंड आउट करायचं आहे. तर BC आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. तर आन्सर समोरासमोर लिहिल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ना आपला क्वेश्चन नंबर 8. फाइंड K इफ PQ पॅरलल RS अँड P चे कोऑर्डिनेट दिले 2, 4, Q चे कोऑर्डिनेट दिले 3, 6 आणि R चे कोऑर्डिनेट 3, 1. S चे कोऑर्डिनेट दिले 5, K. ठीक आहे, आपल्याला K ची व्हॅल्यूज काय करायचे, फाइंड आउट करायचे. इफ PQ इज पॅरल टू RS म्हणजे PQ हा पॅरल दिला आहे RS साठी. तर आपल्याला माहिती आहे जर पॅरल कधी होतो, जेव्हा दोन स्लोप काय असतील, इक्वल असतील. म्हणजे स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ RS हेच आपल्याला गिवन आहे. तर स्लोप ऑफ PQ काढला आपण y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक आहे, इथे P च्या कोऑर्डिनेटला x1 y1 आणि Q च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचंय, x2 y2. इथे P च्या कोऑर्डिनेटला x1 y1 आणि Q च्या कोऑर्डिनेटला काय म्हणायचं, x2 y2. ठीक आहे, नाव y2 - y1 दॅट इज 6 - 4 अपॉन x2 - x1 दॅट इज 3 - 2. ठीक आहे, नाव 6 - 4 किती झाला, 2 आणि 3 - 2 किती आहे, 1. सो 2 अपॉन 1 वी गेट 2. ठीक आहे, तसा स्लोप ऑफ RS इथे R च्या कोऑर्डिनेटला म्हणायचं आहे x1 y1 आणि S च्या कोऑर्डिनेटला म्हणायचं आहे x2 y2. पहिला आपण स्लोप ऑफ PQ काढला, नंतर स्लोप ऑफ आपण RS काढला, कारण की आपल्याला K ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, ना y2 - y1 अपॉन x2 - x1. सो y2 आपला किती आहे बघा, K -1 अपॉन x2 आपला किती आहे, 5. सो 5 - 3. ठीक आहे, ना K - 1 ॲज इट इज. 5 - 3 आपला किती आहे, 2.
ठीक आहे. तर आपल्याला स्लोप ऑफ पी क्यू किती मिळाला 2 आणि स्लोप ऑफ आर एस पण किती मिळाला k-1/2. ठीक आहे. जर ह्या दोन लाईन पॅरलल आहेत तर याचे स्लोप पण काय असणार आहेत इक्वल. बट द line PQ parallel to line RS given and therefore slope of a line PQ is equal to काय हो slope of a line RS. ठीक आहे. त्यानंतर ह्या दोन आन्सरला कसं लिहायचं आहे समोरासमोर, कारण हे दोन्ही पण काय आहेत इक्वल. सो 2 इज इक्वल टू k-1/2. 2 इथे डिवाइडचा कुठे गेला मल्टिप्लायला. सो 2 2 जा 4 इज इक्वल टू k-1. ठीक आहे. देअरफोर -1 आतमध्ये येऊन काय झाला प्लस. सो 4 + 1 इज इक्वल टू k अँड देअरफोर k इज इक्वल टू 5. तर इथे आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 5. सिंपल. आपल्याला दोन लाईन काय दिल्यात पॅरलल, म्हणजेच त्याचे स्लोप पण काय असणार इक्वल. ठीक आहे. इक्वल दिल्यानंतर आन्सरला काय लिहायचं समोरासमोर आणि मग क्रॉस मल्टिप्लाय. आय होप यू अंडरस्टँड दिस. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 इथे संपलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल द सम्स. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. थँक्यू.